मंडळी, 28 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्का आणि वेदना घेऊन आला. सकाळी आपण सर्वांनीच पाहिलं की विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. कारण कालपर्यंत जो माणूस आपल्यामध्ये वावरत होता, अचानक त्याचं असं जाणं हे सगळ्यांनाच वेदना देऊन गेलं, त्रासदायक झालं प्रत्येकासाठी. हे एका बाजूला दुःख आपण बघत होतो, वेदना बघत होतो, विश्वासच बसत नव्हता की हे झालंच कसं. त्यांच्या कुटुंबियाला तो अधिक मोठा धक्का होता, कारण आपल्या घरातलं एक जवळचं माणूस त्यांनी गमावलेलं होतं. हे आपण सगळं समजू शकतो. पण 4 तासानंतर तुम्हाला सामाजिक माध्यमांमधून द्वेष आणि संशयाचं वातावरण पाहायला मिळालं. त्याचा थेट ब्लेम जो आहे तो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुठेतरी लादण्याचा प्रयत्न झाला. भाजपावरती कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण करणं सुरू झालं. ते होतंय नाही होतंय तोपर्यंत पुढचा वारस कोण या चर्चा सुद्धा सोशल माध्यमातून आणि म्हणजे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरती सुरू झाली. तर प्रश्नच पडला की ही सगळी काय संस्कृती आहे. त्याची जी सुरुवात झाली ती दुसऱ्या दिवशी अंत्यविधी होता. तो सुरुवात व्हायच्या आधीच विलिनीकरण हा विषय सुरुवात झाली. माध्यमांवरती पुढ्या सोडल्या गेल्या. माध्यमांमध्ये आपल्याला हे विषय यायला लागले की आता पुढचा उपमुख्यमंत्री कोण होणार, आता पुढचा वारस कोण होणार. आधी असं वाटलं की त्यांच्याच पक्षातले लोक जे आहेत अजितदादांच्या, त्यांना ही घाई झालीये का. म्हणजे ज्या बाईने आपल्या नवरा गमावलेला आहे त्या बाईचं दुःख काय असेल त्या मोमेंटला, तिच्यासाठी हा किती मोठा बरं धक्का असेल की आपण आत्ता ज्यांच्याशी बोललो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाहीये. त्या बाईला दुःख सुद्धा तिचं जे आहे ते व्यक्त करण्यासाठी तिला एक वेळ आपण द्यायला पाहिजे होता. तो वेळ सुद्धा तिला कोणी दिला नाही. ज्या दिवशी दादांचा मृत्यू झाला त्याच दिवशी रात्री आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्याच पक्षातले काही नेते जे आहेत ते पत्र घेऊन गेलेले होते. म्हणजे इतकी काय आपल्याला राजकारणामध्ये घाई आहे आणि इतकं काय असं मोठं बिघडणार होतं की ज्यामुळे त्याच रात्री त्या स्त्रीशी आपल्याला बोलायची इच्छा झाली. असं वाटलं की हे कशासाठी. नाही मिळालं एखाद वेळेला जागा, नाही झालं राजकारण तर चालणार नाही का.